नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे आपल्या वेट लॉस जर्नीचा 5वा दिवस. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मी अर्धी वाटी ब्राऊन राईस, त्यात मूग, मठ, चवळी, राजमा सगळी कडधान्य दुपारी भिजत घातली होती व रात्री मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. रात्रभर हे फर्मंट होण्यासाठी ठेवून दिले. आता सकाळी या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ ॲड केले व मिक्स करून इडली पात्राला तेलही लावलं नाही, डायरेक्ट हे बॅटर ॲड करून इडली स्टीम करून घेतली. इडलीसोबत खोबऱ्याची चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी फुटाणे, खोबरे, कोथिंबीर, मिरची, लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. आपल्याला शेंगदाणे जास्त खायचे नाहीत. आता कुकरच्या भांड्यात तूर डाळ व त्यात शेवगा, दुधी भोपळा, टोमॅटो, चवीनुसार मीठ ॲड केलं, हिंग व हळद पण ॲड करून शिजवून घेतले. आता सांबारला फोडणी देण्यासाठी मी कढईत जिरे, मोहरे परतून घेतले. यात 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे सांबार मसाला ॲड केला. हे मसाले परतवून स्मॅश केलेली डाळ ॲड केली. चवीनुसार मीठ ॲड करून याची उकळी काढून घेतली. इडली स्टीम झाल्यानंतर ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची. मग त्यातली इडली सहज निघते. इडली पात्राला चिकटत नाही. बघितलं किती सहज निघाली. आता चटणी, इडली, सांबार प्लेटमध्ये सर्व करून घेतले. नाश्ता तर रेडी झाला. आता दुपारचे जेवण. दुपारच्या जेवणात काळ्या हरभऱ्याची मस्त मसालेदार भाजी बनवली होती. तुम्हाला बघून वाटणारही नाही यात तेलच नाही ते. बडीशेप, काळी मिरी, 1 लाल मिरची, स्टारफूल, दालचिनी, तेजपान, 2 लवंग भाजून घेतले व थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेतले. आता त्याच कढईत जिरे, मोहरी, कढीपत्ता ॲड करून ते परतवून यात अर्धा ग्लास पाणी ॲड केलं. पाण्याला उकळी आली की यात कांदा, टोमॅटो ॲड केलं. चवीनुसार मीठ ॲड केलं. कांदा टोमॅटोचा लालसर रंग झाला की यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, थोडी हळद ॲड करून आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेतलेला मसाला ॲड केला. हे मसाले 5 सेकंद परतवून घ्यायचे. लगेच शिजलेले हरभरे ॲड करायचे. हरभरे शिजलेले असल्यामुळे भाजी लगेच होते. यात अर्धा ग्लास पाणी ॲड केलं. 5 मिनिटे झाकण ठेवून याची वाफ काढून घेतली. 5 मिनिटांनी भरपूर कोथिंबीर ॲड करून प्लेट सर्व करून घेतली. मस्त गरम गरम भाकरी, काळ्या हरभऱ्याची भाजी व तोंडी लावायला कोशिंबीर. दुपारचं जेवण तर रेडी झालं. आता रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणात ज्वारी, बाजरी, डाळीचं पीठ समप्रमाणात घेतलं. यात थोडी हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे ॲड केले. घरात बीट होते म्हटलं चला तेही मिक्सरमध्ये वाटून यात घातले व शिजलेली मूग डाळ ॲड केली आणि याचा डो मळून घेतला. आता याचे लहान लहान आकाराचे परोठे लाटून घेतले व ते तव्यावर भाजून घेतले. खोबऱ्याची ओली चटणी, तिळाची चटणी व जवसच्या चटणीसोबत सर्व केले. चला तर मग भेटूया उद्या. बाय.